गणपती बाप्पा मोरया. चला मंगल मूर्ती मोरया. चला निघायचं. हाऊ इज द जोश. हाय हाय. खड्ड्यात गाडी रस्ते म्हटलं खड्डे आले. लोक झोपायला आलेले आहेत. अरे वेट. तर व्लॉग सुरू झालेला आहे आणि ह्यात आता असं विचारायचंय, प्रत्येकीला विचारते मी हे की वन थिंग यू वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप. अच्छा अच्छा. आणि एक गोष्ट जी तुम्हाला नकोय ती सांगा. I'll start. माझं हे म्हणणं आहे की इट्स माय बर्थडे, सो प्रत्येकीने प्रण घ्यावेत की मी काहीही बोलू दे, मी कितीही त्रास देऊ दे, मला ह्यांनी काहीच बोलायचं. पटपट सांगायचं. आणि मी काही पण कामं सांगितली ना की ह्यांनी करायची. बर. आणि वन थिंग यू डोंट वॉन्ट. उठली वन थिंग यू डोंट वॉन्ट. सांगितलं ना पहिलेच, डोंट वॉन्ट सांगितलं अच्छा, की मला बोलायचं काय Okay, बोलायचं. okay, okay. कोणी काय बोलायचं नाही आणि हा. सगळं ऐकायचं. येस. तन्वी, तुला काय हवंय आणि काय नकोय या ट्रिप मधून? छान देवदर्शन होते, वेणूचा बर्थडे, तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होते. आणि एक गोष्ट नको म्हणजे वेडूची बडबड. वेणूने असं हा अच्छा तुला हे करायचं का, ठीक आहे चालेल करू. ओके, हा युअर टर्न. माझं एकच आहे की म्हणजे शांतता पाहिजे या ट्रिप मध्ये. चांगली वेडी का काही? तुला म्हणायचं होतं वेडूची गडबड नकोय, ती बोलली शांतता. मेजॉरिटी वेडूची शांतता आहे. हो. आणि जे की एक तुम्हाला गोष्ट मिळणार नाही. नकोय मला ते वेडूने. नाही, मला एक गोष्ट हवी ती अशी आहे की वेणूने माझ्या लग्नाबद्दलचा टॉपिक नाही काढावा. ते काय जमायचं नाही. तिला मी मगाशीच म्हटलंय. That's not बरोबर. हा, तिने मला त्रास दिला की तिच्या लग्नाचा विषय निघणार. असं असेल तर मग बोलतच नाही. हो का? चल ग. वन थिंग आय वॉन्ट इज दॅट पीसफुल ट्रिप. मला ह्यांची कोणाची भांडणं नकोय. वेणू प्लीज भांडू नको यावेळेस माझ्याशी. इम्पॉसिबल. आणि सेकंड थिंग जी मला हवी आहे ती छान मेमरीज यांच्यासोबत आणि चाललोय इतक्या दिवसांनी ट्रिप नंतर सगळ्यांसोबत. आणि वेणूचा बर्थडे तिला छान लक्षात राहील असा सेलिब्रेट करायचा. ओहो, लेट्स गो. लेट्स गो. लेट्स गो. जोश बघा. बट छान व्ह्यू आहेत. सकाळचे किती वाजले ते? 7:42. 7:42 झालेले आहेत ऑलरेडी. 5:30ला निघायचं होतं ते की तुम्ही पाहिलंच खूप लेट निघालो. But no worries. Just because of आणि no reasons. आमचा ETA 7 तास. इथून 7 तास लागणार आहेत आम्हाला जायला. हा. ठीक आहे, बघूया. हे आता फक्त Follow 5:39 minutes दाखवतंय. अपडेट बॅक सीट वर आलोय आणि 50 किलोमीटर्स राहिलंय. ट्रॅव्हलिंग जरा जास्त झालं. आम्ही महाडमध्ये एका फ्रेंडकडे ब्रेक घेतला होता. कॉफी वगैरे घेतली. छान. आम्ही काय नाव होतं? विसावा म्हणून एक आहे जे तुम्हाला गणपतीपुळेला जाताना लागेल. नाईस रेस्टॉरंट, लेक साईड बसायला. आणि आता 50 किलोमीटर्समध्ये पोहोचलो. आम्ही पोहोचलो. आणि यांनी जसं कधी समुद्र नाही पाहिला असं करतोय. बरं ठीक आहे. इथे राहायचे ऑप्शन्स आहेत मंदिराजवळ बरेचसे. आम्ही MTDC मध्ये बुक करणार होतो ऑनलाईन, पण म्हटलं डायरेक्ट जाऊन बघूयात बिकॉज इन प्रॉम्प्ट प्लॅन होता. तर आम्ही पाहिलेली एक रूम. आता आम्हाला बॅम्बू हाऊस बघायचं आहे विच इज सी फेस्ड. तर आता आम्ही ते बघतो. जे काही आवडेल ते घेऊयात आणि तुम्हाला सांगू. बट MTDCची प्रॉपर्टी इथे खरंच चांगली आहे. जर का कोणी गणपतीपुळेला येत असेल तर यू कॅन स्टे हिअर. आता म्हणते नाही परवडत. आम्हाला चौघींना फर्स्ट टाइम एकच रूम मिळाली आहे. आम्ही आधी स्टे छान आहे म्हणजे बेसिक. इट्स काय हे बघ मस्ती चालू. ह्या दोघी तर झोपल्यात. आणि आम्ही आता इट्स 4:30 आणि आल्या भांडणं चालू आहेत आता की कोण कुठे काही. कोण भांडतंय? ऐक ना, मी माझी जागा घेतली होती. वेदिका आणि अंकिता भांडतायत कारण त्यांचं पटतच नाही. आमचा सॉर्टेड आहे.
तुम्ही तिकडे घेतलं काय संबंध आहे का? तू तिकडे जायचं म्हणजे ही स्वतः कुठेच नाही जाणार, ही नुसती दुसऱ्यांना सांग. अंकिताला असं करणार की तू तिकडे जा. एवढं एवढं मला लागतो, करायचं मी इथे होतं का झोपायला तिला? तयार आहे. मग बस ना. हे, बरं, म्हणून तिचा birthday म्हणून आहे. परवडत नाही. तिचा सगळी birthday. जणी तर ओके. थँक्स. आम्ही MTDC ला का नाही गेलो आपण, कारण तिथे सी व्ह्यू रूम नव्हती जी आम्हाला बॅम्बू हाऊस हवं होतं. आणि तिथे खूप स्मेल होता. ए, असं नको सांगूस. अरे म्हणजे बंद असेल खूप दिवस. सफोकेट होत होतं. तर आम्ही जरा इकडे तिकडे पाहिलं आणि वृंदावन म्हणून एक जवळच आहे, आम्ही तिथे आलो. नाईस रूम बेसिक. आणि आता फ्रेशन अप होऊ, काहीतरी खाऊ आणि जाऊ बीचवर. आम्ही जायचं ना. हो. हाऊ इज द जोश? असला जोश आहे ना. हाय, जोश एवढं देखते बघा. तुम्ही सगळं माझ्यावर. ठीक आहे, बाय. मला हे गिफ्ट मिळालंय आणि आय गॉट सो हॅपी की इंडिगोचे काहीतरी मिळालेत कुकीज वगैरे. आणि कुकीज बघा पॅकेजिंग पण इट्स हॅपी बर्थडे डन. दर्शन झालं खूप मस्त. ही आम्ही सकाळी मंदिरामध्ये जाऊन आलो आणि आता बापरे किती मागे ह्या. आम्ही आता बीचवर आलो होतो. फोटोशूटही झालाय. इंडोवेटच्या साडीज आहेत आमच्याकडे. माझी चप्पल सापडली. हो. आणि प्लॅन आहे, आम्ही सकाळी खूप घाईघाईत आवरलेलं सगळ्यांनी, कारण लेट झालेलं थोडं. तर झालेलं आहे सगळं. छान झालंय. व्हिडिओज वगैरे इथे इन्सर्ट करूच. कसं वाटतंय बर्थडे गर्ल? खूप छान. मी आत्ताच यांना सांगितलं की माझ्या 25 Heroine. इयर्स मधला सगळ्यात बेस्ट बर्थडे हा. खूपच सुंदर दर्शन झालंय सगळ्या. खूप छान दर्शन झालं. मी सांगू नाही शकत एवढं. मिशन अकम्प्लिश्ड गाईज. मिशन अकम्प्लिश्ड. ATVT मेंबर 1, मागे 2, इकडे 3 आणि इकडे 4. काय खाताय? गावण छान आहे घावण. मस्त मजा आली. गणपतीपुळेमध्ये दुर्वांकूर म्हणून एक हॉटेल आहे, तिथे घावण खायला आलं. छान आहे. परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सगळं आम्ही, कोणीतरी बँडवाला म्हणलं नाही म्हणजे बरं, निघालोय. निघतोय. ट्रिप संपलेली आहे. वेळू इकडे ये पहिले. इकडे ये पहिले. कसं वाटतंय ते बघ तुझ्यासाठी खातात. तुझा बर्थडे? व्हेरी नाईस. आय एम फिलिंग व्हेरी नाईस. आता मी घरी जाणार आहे, फॅमिली सोबत सेलिब्रेट करणार आहे. आणि आमचा प्लॅन होता कितीला यायचा? 5 वाजेपर्यंत यायचा. बट 3 तसं तर 3-4च होता. 7 वाजलेत ना आता. 7 वाजले. अवतार झालाय तर ठीक आहे. दिस वॉज आर वेडूज बर्थडे सेलिब्रेशन. काही घेतलं तर नाही आहे, बट जेवढं घेतलंय तेवढं टाक. जेवढं पण छोटं छोटं आहे. अदरवाईज आम्ही मिनी ब्लॉग टाकतो. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि परत परत ब्लॉग्स येत राहू दे म्हणून आम्हाला प्लीज कमेंट करा, म्हणजे या मुली ब्लॉग्स करते.